निघालोय कोल्हापूरला आमच्या गावी आणि माझ्यासोबत आहेत सरकार आणि असंच मनात आलं आणि सुट्ट्या बोललो उद्या आली लहर केला कहर बोलत चला जाऊया गावाला. गाईज आता आम्ही चाय प्यायला थांबलोय टोल नाक्यावर. चहा थोडा झालाच पाहिजे. चहा आणि थोडं ब्रेकफास्टला साहेबांसाठी इव्हनिंग स्नॅक्स साहेबांची. चेस. पुण्याच्या घाटात कुणी कुणी बघितलंय सांगा. हे जीप लिहिलंय ना घाटात लहानपणापासून, त्यांनी कमेंटमध्ये सांगा कुणी कुणी बघितलंय ते. पुण्यातलं ट्रॅफिक बघा गाईज. पुण्याला ट्रॅफिक फुल ट्रॅफिक. फुलटू ट्रॅफिक. गाईज आता उतरलोय साताऱ्यामध्ये. खंबाटकी क्रॉस केलाय आणि थोडा नाश्ता करतो. नाश्ता पाणी करून जेवायचं नाही, भात खायचा नाही, नाहीतर मग गाडीत झोप येते. त्यामुळं काहीतरी नाश्ता करायचा आणि बघू पुढचं. साहेबांना खूप भूक लागली जेवायला. भूक लागलेला लय आवळा आरडालेत पोटात त्यांच्या. आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललो आहे ज्योतिबाला. गाडीत थोडं CNG भरतो आणि चाललो आहे. काल महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल होता त्यामुळे आम्ही गावातच थांबलो आणि जाऊ दे आज गडिंगलजचा वाजा. हे काय गाई आवाज तर उद्या बसूया. चालेल ना? चालेल का नाही? पेरू बघा केवढे मोठे मोठे आहेत. पेरू आहेत का पेरोब आहेत ते बघा जरा. हां सेम किरंदासारखाच पेरू आहे. पेरू पण किरंदासारखाच आहे सेम. टेस्ट थोडी लागते ना तुम्हाला. डिक्की उडा. आंबा कसा बदल. लज्जतदार पौष्टिक वारणा लस्सी. वारणा लस्सी नारळाची बाग उभारलेली आमच्या.
अनिकेत 4 व्हीलर. गर्दी खूप आहे गाईज. चांग भल चांग भल. इथले पिरगोण इथे यायला लागते तर हे उगीच नुसतं चांग भल. काय आता दर्शन वगैरे होऊन आता आम्ही चाललोय. झालं निवांत दर्शन. आता आम्ही चाललोय खाली. महालक्ष्मीला गर्दी असली तर बघू, त्याच्यावर बघू. मानस एक नंबर हॉटेल आहे. साताऱ्यातल्या हॉटेल सातारा. चार रोट्या आणि हा प्राईस खाऊन त्यांना जेवण कसं वाटलं ते बघूया. या हॉटेलचा एक नियम आहे, जर जेवण आवडलं असेल ना तर घंटा वाजवायची असते. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये.